वर्धा में लक्ष्मी पूजन के दिन महाविकास अघाड़ी का धरना आंदोलन। महाविकास अघाड़ी की ओर से किसानों की न्यायोचित मांगों को लेकर भाजपा सरकार के विरोध में धरना आंदोलन। जिला अधिकारी कार्यालय के सामने आंदोलन। सांसद अमर काले के नेतृत्व में आंदोलन में पूर्व मंत्री रंजीत कावले सहित जिले के महाविकास अघाड़ी पदाधिकारी उपस्थित। भाजपा सरकार ने किसानों के लिए ये दिवाली काली दिवाली बना दी, ऐसा कहते हुए आंदोलनकारियों ने सरकार का निषेध किया। किसानों की संपूर्ण कर्ज माफी, अतिवृष्टि राहत पैकेज में वृद्धि, वन्य प्राणियों द्वारा फसलों को हुए नुकसान की भरपाई में बढ़ोतरी, किसानों को सोलर पंप की अनिवार्यता से मुक्त कर बिजली कनेक्शन देना तथा सरकारी ठेकेदारों के बकाया भुगतान तुरंत करने की मांग को लेकर आंदोलन में बड़ी संख्या में पदाधिकारी और नागरिक उपस्थित रहे। सांसद अमर काले का बयान, अगर सरकार नहीं जागी तो मंत्रियों को सड़कों पर चलने नहीं देंगे। सरकार ने लक्ष्मी पूजन कैसे शुभ दिन पर आंदोलन करने की नौबत किसानों पर लाई है। राज्य की भाजपा सरकार को 1 वर्ष पूरा हुआ, लेकिन अब तक किसानों की कर्ज माफी की शुरुआत तक नहीं हुई। खेती की उपज को कौड़ी के भाव मिल रहे, अतिवृष्टि से हुए नुकसान का मुआवजा नहीं मिला, कुएं के काम के पैसे नहीं मिले। इन सब कारणों से जनता में सरकार के प्रति आक्रोश पसर रहा। आज हमने धरना आंदोलन किया, आगे मोर्चे और रास्ता रोको आंदोलन करेंगे। फिर भी सरकार नहीं जागी तो मंत्रियों को सड़क पर चलने नहीं देंगे। राज्य के मुख्यमंत्री खुद विदर्भ के हैं, फिर भी किसानों की पीड़ा नहीं समझ पा रहे। यही इस सरकार की सबसे बड़ी विडंबना है। पूर्व मंत्री रंजीत कावले का बयान, सरकार किसानों को गुमराह कर रही है, इसलिए दिवाली के दिन आंदोलन करना पड़ा। राज्य सरकार ने कर्ज माफी की घोषणा तो की, लेकिन अब तक किसानों को 1 रुपया भी नहीं मिला। अतिवृष्टि प्रभावित किसानों को राहत की घोषणा की गई, परंतु अब तक उनके खातों में पैसा जमा नहीं हुआ। जिले के 54 मंडलों में से पहले 35 मंडलों के लिए 142 करोड़ रुपए की निधि मंजूर की गई। अब कलेक्टर कहते हैं कि शेष मंडलों का प्रस्ताव भेजा गया। सरकार किसानों को गुमराह कर रही है, इसी वजह से दिवाली के दिन आंदोलन करने की नौबत आई है। क्या डर बता रही है झूठी गुलामशाही, क्या डर गुलामशाही, क्या डर अब चलेगा, अब हम शक्ति लेंगे प्रभु से। सजाओ सजाओ कठोर देकर, सजाओ कठोर देकर, क्या डर बता रही है। सरकारने वेळ आणली आहे। लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे। सर्वांना आपापल्या घरामध्ये राहायला पाहिजे, त्या रस्त्यावर येऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागतंय आणि ही सरकारने वेळ आमच्यावर आणलेली आहे। 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सरकारला। अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त हा सरकारकडनं निघाला नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे। सोयाबीनला कवडीमोल बाजारभावाने आम्ही त्या ठिकाणी विकतोय। आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याची मदत नाही, विहिरींचे पैसे नाही, काहीच नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो असंतोष आहे लोकांचा सरकारच्या संदर्भातला, तो या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो। पुढची भूमिका आता याच्यानंतर आम्ही रस्ता रोको आणि चक्का जाम करू पुढच्या याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतरही सरकार जर मानलं नाही तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा या राज्यातला शेतकरी फिरू देणार नाही, हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। येस, तिथे तुम्हाला एक तो चेक दिसेल, सोयाबीनचा गगनाला भिडणारा भाव भेटला एपीएमसी मध्ये। त्या ठिकाणी चेक ठेवलाय आम्ही हिंगणघाट बाजार समितीमध्ये। किती रुपयाला भेटला? 700 रुपयाला, 500 रुपयाला तो चेक आम्ही तिथे लावलेला आहे। ही वेळ सरकारने आमच्यावर आणली आहे। सरकारला जागा करण्यासाठी आणि सरकारला जागा करण्याकरता ही काळी दिवाळी आहे। लाज वाटली पाहिजे सरकारला, लाज वाटली पाहिजे सरकारला की लक्ष्मीपूजना दिवशी लोकांना रस्त्यावर आणतात आहे। त्यामुळे काहीतरी विचार करा, चिंतन करा। राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र विदर्भातले आमच्या वर्धेपासून 50-60 किलोमीटरवर मुख्यमंत्री राहतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणू शकत नाही। याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं नाही आणि शेतकऱ्यांचं पण नाही। सन्माननीय खासदार महोदयांनी आपल्याला आता सांगितलं की 1 वर्ष होऊन राहिलं आणि आतापर्यंत कर्जमाफीचं कुठेही काही लक्ष दिसत नाही। आता माननीय मुख्यमंत्रींनी आता सांगितलं की सोयाबीनसाठी आम्ही अनुदान देऊ,
18,500 रुपये प्रमाणे हेक्टरी असं घोषित केलं होतं आणि 2 नव्हे तर 3 हेक्टर असं घोषित केलं होतं. माझ्याकडे स्पष्ट माहिती आहे की आत्तापर्यंत जे असं सरासरी सांगितलं होतं, पण आपल्या जिल्ह्यामध्ये 55 मंडल आहे. फक्त 35 मंडलला अतिवृष्टीमध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी जवळपास 8.5 लाख हेक्टरच्या अधीन त्यांनी 2 हेक्टर प्रमाणे 142 कोटी दिलेलं आहे. तिसऱ्या हेक्टरचं आतापर्यंत यायचंच आहे, आतापर्यंत आलं नाही. आता कलेक्टर सांगते की आम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवलेला आहे, ज्यांच्यामध्ये उर्वरित 20 मंडल आणि जे तिसऱ्या हेक्टरसाठी आम्ही मागणी केलेली आहे ते 90 कोटीचं आहे. एक समजा आपण आणखी 1 हेक्टर ऍड केलं ते 71 कोटी होते. तर 20 मंडलचे पैसे कुठे आले हे फार मोठा प्रश्न आहे. आणि माननीय मुख्यमंत्रींनी सांगितलं आम्ही 18,500 देणार. आता तो 8,500 प्रमाणेच पैसे आलेले आहे आणि ते पण 2 हेक्टर प्रमाणे. बेसिकली ते दिशाभूल करून राहिले पब्लिकला आणि त्यामुळे आम्ही सगळे इकडे जमा झालो की दिवाळीचं आणि दिवाळीपर्यंत पैसे पण नाही आले. कोणते कास्तकारला पैसे भेटले नाही आणि त्यामुळे काल दिवाळीचा साजरा करून राहिलो आम्ही शेतकऱ्यांसाठी.